नमस्कार। आजचा कवितेचा विषय आहे पाटी। होय, पाटी। ज्या पाटी पेन्सिलने आपल्या शिक्षणाची सुरुवात व्हायची ती पाटी, ती पाटी आज दिसेनाशी झाली आहे। आणि त्याच पाटीवरती ही माझी कविता मी तुमच्या समोर सादर करतोय। कळलंच नाही हे फरमान कधी आलं, कळलंच नाही हे फरमान कधी आलं, पाटीला दप्तरातून गायब कोणी केलं। कळलंच नाही हे फरमान कधी आलं, पाटीला दप्तरातून गायब कोणी केलं। अक्षरांची ओळख पाटीच्या मैदानावर व्हायची, अक्षरांची ओळख पाटीच्या मैदानावर व्हायची। अ आ इ ई ही शब्द फुले पाटीवर शोभून दिसायची। अक्षरांची ओळख पाटीच्या मैदानावर व्हायची। अ आ इ ई ही शब्द फुले पाटीवर शोभून दिसायची। पुस्तकाबरोबर पाटी ही महत्वाची असायची, पुस्तकाबरोबर पाटी ही महत्वाची असायची। विद्यार्थ्याच्या मांडीवर पाटी अभ्यासाला बसायची, विद्यार्थ्याच्या मांडीवर पाटी अभ्यासाला बसायची। पाटी खापराची होती, पाटी खापराची होती, ती पत्र्याची झाली। पाटी खापराची होती, ती पत्र्याची झाली। मण्यांच्या रंगीत माळेने पाटीमध्ये घुसखोरी केली। पाटी खापराची होती, ती पत्र्याची झाली। मण्यांच्या रंगीत माळेने पाटीमध्ये घुसखोरी केली। चौकटीत बिचारी पाटी अर्धीच राहिली। पाटीनेही आता पाटी टाकली, पाटीनेही आता पाटी टाकली। पेन्सिल तुटली, पाटी फुटली आणि पाटी विना शाळा सुटली। पाटीला आता किंमतच नाही राहिली, पाटीला आता किंमतच नाही राहिली। पण गहू, तांदूळ, साखर यांच्या किमतीसाठी बिचाऱ्या पाटीला दुकानात टांगली। पाटीला आता किंमतच नाही राहिली, पण गहू, तांदूळ, साखर यांच्या किमतीसाठी बिचाऱ्या पाटीला दुकानात टांगली। पुसता पुसता पाटीची ओळखच पुसून गेली, पुसता पुसता पाटीला पाटीची ओळख पुसली, पुसता पुसता पाटीला पाटीची ओळख पुसली। पाटीवर वेळ वाईट आली, पुसता पुसता पाटीला पाटीची ओळख पुसली। पाटीवर वेळ वाईट आली। आरोपीच्या ओळखीसाठी आरोपीच्या हातात पाटी दिली, आरोपीच्या ओळखीसाठी आरोपीच्या हातात पाटी दिली। शालेय साहित्यात पाटीला आता संपवलं जाईल, शालेय साहित्यात पाटीला आता संपवलं जाईल। पाटी म्हणजे काय हे भविष्यात विचारलं जाईल, शालेय साहित्यात पाटीला संपवलं जाईल। पाटी म्हणजे काय हे भविष्यात विचारलं जाईल। शिक्षणात भावी पिढी कितीही पुढारली, शिक्षणात भावी पिढी कितीही पुढारली तरी पाटी त्यांची कोरीच राहील। कारण हे कळलंच नाही फरमान कधी आलं आणि पाटीला दप्तरातून गायब कोणी केलं। शेवटच्या 2 ओळी। जे पाटीचं झालं तेच वर्गातल्या फळ्याचं होणार, जे पाटीचं झालं तेच वर्गातल्या फळ्याचं होणार। आजचा सुविचार लिहिलेला फळा आता उद्या नाही दिसणार, जे पाटीचं झालं तेच वर्गातल्या फळ्याचं होणार आणि आजचा सुविचार लिहिलेला फळा आता उद्या नाही दिसणार, उद्या नाही दिसणार।